विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। 14 वर्ष कसोटीचं मैदान गाजवल्यानंतर विराटने हा निर्णय घेतलाय। अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये बीसीसीआयला विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कळवल्याचं सूत्रांच्या करवी या संदर्भात माहिती होती आणि त्या संदर्भामध्ये बीसीसीआयने पुन्हा एकदा याबद्दल पुनर्विचार करावा अशी विनंती सुद्धा विराटला केल्याचं कळलेलं होतं। तर विराट कोहली हा भारताचा एक अत्यंत अनन्यसाधारण असा कसोटी क्रिकेटपटू आहे। प्रदीर्घ 14 वर्षांची कसोटी कारकीर्द आहे विराटची। एकशे 23 कसोटी सामने, 9230 रन्स आणि 46.85 ची सरासरी, 30 कसोटी शतकं, 31 अर्धशतकं आणि आपल्यासोबत आहेत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले। सुनंदनजी, आपलं स्वागत आहे। आज विराट कोहली कसोटीतनं निवृत्त झालाय। अर्थातच क्रिकेट फॅन्सच्या बाबतीमध्ये आणि खास करून कसोटी फॅन्स जे आहेत त्यांना हळहळ वाटणारे पण अत्यंत अशी अनन्यसाधारण अशा पद्धतीची कारकीर्द आहे। सुनंदनजी, मी थोडासा भावनिक झालोय, कारण तुला मी सांगतो, पूर्वी हा असा खेळाडू आहे की ज्याला अंडर 19 ला खेळताना पाहिलं, भारतीय संघात आलेलं पाहिलं, त्याचं कसोटी पदार्पण, त्याचं T20 पदार्पण, त्याचं वन डे पदार्पण, त्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये वर्ल्ड कप जिंकताना मी पाहिलं आणि आता ही न्यूज येते। त्यामुळे एका अर्थाने त्याची शेवटची मॅच सुद्धा मी कव्हर केली असं मी म्हणू शकतो। थोडासा भावनिक झालोय, पण ही गोष्ट पूर्वी लक्षात घ्यायला पाहिजे की गेले 13 महिने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बॅटमधनं धावांचा ओघ आटला होता। त्यामुळे लोकांच्या नजरेतनं नाही, स्वतःच्या नजरेतनंच ते खाली आले होते, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असं मला वाटतं। अगदी खरं आहे सुनंदनजी, कारण यांचं प्रत्यक्षामध्ये स्वतःचं स्टँडर्ड इतकं उच्च असणार आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी क्विटिंग ॲट द एंड अशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला असावा। धन्यवाद, आपण आमच्याशी चर्चा केलीत आणि अर्थातच भावनिक होणं साहजिक आहे, कारण अशा पद्धतीची हळहळ आज अनेक क्रिकेट फॅन्समध्ये असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।